नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक। तर आज आपण अशा या विषयाबरोबर संवाद साधणार आहोत, जो विषय म्हणजे पुण्य। प्रत्येक कर्मामागे पुण्य लागत असतं। आपल्या हातून जर काही चांगलं घडायचं असेल किंवा चांगलं घडत जरी असेल तरी त्यामागे पुण्य असतं। मग व्यक्तिगत कर्म असो, सामाजिक असो, व्यावहारिक असो, प्रत्येक कर्मामागे पुण्य लागत असतं। म्हणून आपण म्हणतो की माझ्या हातून काहीतरी चांगलं घडलं का काहीतरी पुण्य होतं। म्हणजे जर प्रत्येक कर्मामागे पुण्य कसं लागतं, का आवश्यक आहे, पुण्य संचय का करावा, त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत। तर पुण्य लागे सुखाच्या कारणी। आपल्याला जर व्यक्तिगत आयुष्यात किंवा सामाजिक व्यावहारिक सुख पाहिजे असेल, सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, किंवा सुख केव्हा मिळतं आपल्याला, जेव्हा आपल्याकडे पुण्य असतं, पुण्य संचय असतो। पुण्य असेल तरच सुखाची प्राप्ती होत असते। पुण्य नसेल तर त्या गोष्टी प्राप्त होत नाही। मग काय प्राप्त होत नाही जर पुण्य नसेल तर? आणि पुण्य असेल तर काय प्राप्त होतं? तर निद्रा, उत्साह, आनंद त्यानेची। सुखाने काय प्राप्त होतं? निद्रा, झोप। आपण दिवसभरामध्ये जे काही चांगलं काहीतरी सत्कर्म आपल्या हातून घडलं तरच आपल्याला सुखाची निद्रा लागते, चांगली झोप येते। म्हणून काहीतरी आपण सत्कर्म दिवसभरातून केलं तरच आपल्याला चांगली झोप लागते, म्हणजेच निद्रा। पुण्यकर्म घडलं तर झोप चांगली लागते। काहीतरी सत्कर्म घडलं तर अंतरात स्थिती ही साधारण असते। त्यामुळे झोप सुखाची लागावी असं वाटत असेल तर काहीतरी पुण्यकर्म त्या दिवसामध्ये घडलंच पाहिजे। उत्साह, व्यक्तीमध्ये उत्साह राहतो। कुठले कार्य करताना उत्साहाने करतो। तो उत्साह कशाने प्राप्त होतो? तो पुण्याने प्राप्त होत असतो। आनंद ही पुण्य असेल तरच प्राप्त होतं। आनंदाची अनुभूती येणं कशाला म्हणतात? त्यामागे काय असतं? तर पुण्य असतं। हे सर्व गोष्टी पुण्याने प्राप्त होतात। काहींना झोप लागत नाही दिवसभरामध्ये किंवा रात्री, ती काहीतरी गडबड केलेली असते दिवसभरामध्ये, त्यामुळे ते झोप लागत नाही। त्यामागे पुण्यकर्म केलेलं असेल तर लागत असते। मग आपल्या आयुष्यात आपल्या हिताचं कशाने घडून येतं? तर पुण्याने घडून येतं। आपलं जर पुण्य असेल आपल्या पाठी तर दिवसभरात किंवा आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात, त्या संयोगाने म्हणा, योगायोगाने म्हणा, किंवा बळजबरीने म्हणा, त्या कशा घडून येतात? तर आपल्या हिताच्या कशा ठरतात? तर आपलं काहीतरी पुण्य असतं म्हणून ती गोष्ट घडते आणि ते आपल्याला सुख प्राप्त करून देते आणि आपल्या हिताची ठरते। का ठरते? काहीतरी पुण्य आपल्या पाठी असतं। आणि हे पुण्य जर असेल, पुण्य संचय का करावा? तर काय मिळतं पुण्य संचयाने? तर यश, कीर्ती, विजय तोवरी। जोपर्यंत पुण्य संचित आहे तोपर्यंत यश प्राप्त होत राहतं आपल्याला। मग माध्यम वेगवेगळे असो पण यश प्राप्त होतं हे नक्की। मग यश आणि कीर्ती आणि विजय, आपली सत्कीर्ती समाजात राहते। पुण्य असेल तरच राहते, कीर्ती राहते, विजय आपल्याला प्राप्त होत असतो, आपल्या हिताचं घडत असतं। यामागे पुण्य असतं। पुण्य कशा प्रकारे असतं त्याविषयी तर कसं? तर संचित असतं। काहीतरी प्रारब्ध, पूर्वजन्माचं संचित पुण्य असतं। प्रारब्ध म्हणजे आत्ता या जन्मामध्ये आपण कुठले पुण्यकर्म करतो त्या विषयाने असतं। आणि क्रियमान म्हणजे वर्तमान पुण्य आपण काय करतो, तो पुण्य संचय वाढवतोय का त्याविषयी, अशा माध्यमाने पुण्य जमा होत असतं। म्हणजे जे सुख उपभोगताय, आजची वागणूक त्यांची विपरीत का असेना, पण पूर्वसंचित पुण्य असल्या कारणाने ते विपरीत परिस्थितीमध्ये म्हणजे काही न करता सुख उपभोगता का? ते पूर्वसंचित असतं। मग पूर्वसंचित जेव्हा हळूहळू कमी होईल तेव्हा त्यांना ते सुख प्राप्त नाही होणार। प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी झगडावं लागेल का? पुण्य पाठी शिल्लक राहिलं नाही। कारण आजच्या दिवसभरामध्ये किंवा आजच्या वर्तमान काळात पुण्य संचय केलाच नाही। मागच्या पुण्यावरती आज जगत आहोत, सुख उपभोगत आहोत। तो कितपर्यंत? जोपर्यंत ते संचित संपत नाही तोपर्यंत। मग या पुण्याने अजून काय प्राप्त होतं? तर भूक, संतोष, सुख, स्नेह, संपत्ती। माणसाला भूक लागत असते। ती भूक कशाने लागते? जर पुण्य असेल तरच भूक लागत असते।
पुण्य म्हणजे सत्कर्मातून कार्यातून केलेली कृती, याला पुण्य म्हणतात. मग कुठल्याही प्रकाराने सत्कर्म करा ते पुण्य होणार आहे. संतोष, भूक म्हणजे अन्नपदार्थांपुरती मर्यादित नाही, म्हणजे जेवण, भूक म्हणजे भोजन असं नाही. काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे आयुष्यामध्ये, काहीतरी ध्येय आहेत, काहीतरी धोरणं आहेत, काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याची भूक असते. या प्रकाराने भूक हा शब्द आहे. संतोष, सगळं मिळवलं आहे पण संतोष नाही. संतोष, समाधान कधी प्राप्त होतं? जेव्हा पुण्य असेल तेव्हा. सुख प्राप्त होतं, स्नेह, परिवारामध्ये समाजामध्ये स्नेह प्राप्त होतो. कशामुळे? पुण्यामुळे. संपत्ती, सर्व काही मिळवता कसं येतं? पुण्यामागे. श्वास, विश्वास, श्रद्धा, प्रत्येक श्वासाला पुण्य लागत असतं. विश्वास पुण्यानेच येतो, श्रद्धा ही पुण्यानेच वाढते. मग ती देवता बाबतीत असो, कुठलीही श्रद्धा दृढ व्हायचं माध्यम पुण्य आहे. त्यापुढेही कार्योत्पत्तीचे निमित्त पुण्याने, कुठलेही कार्य हातून घडत असताना, मग सत्कर्म असो, ते कार्य घडायचं मुख्य कारण काय? तर पुण्यकर्म असतं. काहीतरी पुण्य असतं म्हणून चांगलं कार्य हातून घडत असतं. कार्यामागचा कर्ता पुण्य राही. प्रत्येक कार्यामागे कर्ता कोण? तर पुण्य असतं. पुण्य असतं म्हणून आपण काहीतरी सत्कर्म करत असतो. सत्कर्माची प्रेरणा ही पुण्याने होत असते. विपरीत करायला माणूस विचार करत नाही, परंतु सत्कर्म करताना मात्र पुण्य असेल तर सत्कर्म करायची वृत्ती, ती भावना निर्माण व्हायचं माध्यम काय? तर आधी संचित असलेलं पुण्य. पुण्य नसेल तर आपल्या हिताचं कधीच घडत नाही. सारखं अहित, संकट, आपत्ती, विपत्ती यांना माणूस झगडत राहतो. सुख प्राप्त होत नाही. का? पुण्य संचय नाही. मग सांगितलं, आज जे काही सुख उपभोगताय काही न करता, आजच्या वर्तमान काळात आपण काय पुण्य संचय करतो, काय सत्कर्म करतो ज्याने पुण्य अर्जित होतंय? असं काही करतोय का? असं करत नसेल तर संचित पुण्यातला वाटा संपत चाललेला आहे. आज सत्कर्म केलं तर जे संचय पडेल ते आपल्याला पुढे भविष्यात उपयोगी पडणार आहे. कारण आज आपण पुण्यकर्म कुठलंही करत नसो, प्राणीमात्रांची सेवा असो किंवा कुठलंही व्रतादी कर्म असो ज्यातून पुण्य प्राप्त होतं, असं आज आपण काही करत नसू तर संचित पुण्य संपेल. संचित पुण्य नासवतोय आपण, ते संपलं. आणि आज संचय जर आपण करत नसू तर भविष्यात त्रास होणार. कारण का? पुण्य संचय नाही. कारण पुण्य असतं तोपर्यंत सुख उपभोगता येतं, साधन संपत्ती सगळं मिळत असतं, पण संपता पुन्हा नव्याने संचय नाही. ते सगळं पुण्य संपलं की आपण आज संचय करतोय का त्याविषयी चिंतन करा. म्हणून पुण्यकर्म करा, सत्कर्म करा. हे का सांगितलं जातं? व्रतादी कर्म किंवा भूतसेवा हे सगळं का सांगितलं जातं? पंचमहाभूतांची सेवा, पशुपक्ष्यांची सेवा, कुठल्या ना कुठल्या मार्गाने का होईना आपण पुण्य अर्जित केलं पाहिजे. तेच पुण्य भविष्यात आपल्यासाठी उपयोगी पडणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक कर्म करण्याच्या मागे पुण्य असतं. पुण्याशिवाय कर्म घडू शकत नाही. वैयक्तिक असो, सामाजिक असो, व्यावहारिक असो, प्रत्येक कार्याला पुण्य लागतं. म्हणून संचित पुण्य आहे त्यावर विसंबून राहू नका. आज वर्तमानात आपण केलेलं पुण्य हे भविष्यात आपल्याच उपयोगी ठरणार आहे. म्हणून सातत्याने सत्कर्म करा, पुण्यकर्म करा, पुण्य अर्जित करा, पुण्य संचय करा. याविषयी संतादिक किंवा थोर व्यक्ती सांगत असतात. ते का? ते याचसाठी याविषयी आपण चिंतन केलं. धन्यवाद.